नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळी कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत भरलेल्या साई चिंबोऱ्या कशा बनवायच्या। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। या साई चिंबोऱ्या साफ करून स्वच्छ धुवून घेतल्यात। अर्धा वाटी काळे मूग घेतलेत। हे छान भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। भाजून झाले की थंड व्हायला थोडा वेळ ठेवून द्यायचे आहेत साईडला। मूग थंड झालेत, यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। छान अशी पावडर आता तयार झाली। इथे एका भांड्यामध्ये आपण कोथिंबीरची देठं घेऊया। हे आपल्याला वाटण चिंबोऱ्यांमध्ये भरायचं आहे, त्याच्यासाठी करतोय। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या, आल्याचा तुकडा। आता हे वाटून घ्यायचं आहे। हे वाटण तयार आहे। आता कालवणासाठी आपण वाटण तयार करतोय। ते कांदा, खोबरा, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे भांड्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। हे पण वाटण तयार आहे। एका कढईत मी 2 पळ्या तेल घेतले। तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे। आपल्याला ह्याच्यात पीठ भाजायचं आहे, कांदा पीठ वगैरे भाजून घ्यायचं आहे, जे आपल्याला चिंबोऱ्यांमध्ये भरायचं आहे। आता एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, तो थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे तेलावर। जास्त शिजवायचा नाही कांदा, थोडासा कच्चा असेल तरी चालेल। आता ह्याच्यात अर्धा वाटी जो मी मूग दळले होते, मिक्सरला बारीक केलेलं, तो पीठ घ्यायचा। तुम्ही हा एकच पीठ घेऊ शकता। मी इथे बेसन पण अर्धा वाटी घेतलं आहे। गावाला आमच्याकडे पूर्वी मुगाचंच पीठ घ्यायचे, पण मी ह्याच्यात थोडंसं बेसन पण ॲड केलं आहे, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ। हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे 5-6 मिनटं, याचा सुगंध सुटेपर्यंत। 6 मिनटं चांगलं भाजून घेतले। याच्यात 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित झाले, हे थंड होऊन द्यायचे। तेल घेतले साधारण 2-3 पळ्या। तेल गरम झालं की कांदा टाकायचा आहे। इथे मी 2 कांदे घेतलेत बारीक कापून। आता मीठ टाकायचं आहे आणि कांदा मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। कांदा छान शिजलाय। इथे मी लाल तिखट घेतले 3 चमचा, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे। तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता वाटणासाठी। आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यात पाणी टाकायचं आहे। तुम्हाला किती कालवण कमी जास्त पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। या छोट्या आंगड्या आहेत, ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे आहेत। हे कालवणात आपण अर्क टाकलं ना की कालवणाला खूप छान चव येते। आता हे वाटून झाले, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि गाळून घ्यायचं आहे चाळणीने। गाळून घेतलं की काय होतं, चांगला स्मूथ एकदम स्टॉक तयार होतो। आता हे तयार आहे। हे कालवणाला उकळी आले, याच्यामध्ये हे टाकायचं आहे। हे पीठ आपण भाजून घेतलेले ते थंड झाले। याच्यात आलं, लसूण, मिरची वाटून घेतले ते ॲड करायचं। चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे पीठ व्यवस्थित आता मिक्स करून झाले। या चिंबोऱ्या आपण धुवून ठेवल्या होत्या, याच्यामध्ये पीठ भरायचं आहे। आता ही कवटी आहे, त्याच्यात अंडा येते तसंच ठेवायचं आणि पीठ व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे। म्हणजे कालवणात टाकलं की सुटत नाही, दाबून भरलं की। हा पेंदा आहे, ह्याच्यामध्ये पण थोडंसं पीठ भरून घ्यायचं। आता जेवढ्या आपल्याला चिंबोऱ्या भरायच्या आहेत
तेवढ्या पिठाने भरून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही एकत्र दाबून ठेवायचे आहे, म्हणजे कालवणात सुटत नाही. या पद्धतीने आता सगळ्या अशा भरून घेऊया, जेवढ्या आपल्याला भरायचे आहेत तेवढ्या. याच्यात पण थोडंसं भरायचं आणि दोन्ही जे आपण चिंबोऱ्या साफ करतो तसंच हे ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे एकमेकाचं व्यवस्थित लागलं जातं दोघांना. आता धागा घ्यायचा आहे आणि धाग्याने व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे कालवणाला जेव्हा आपण उकळी आलेली असते त्याच्यात टाकलं तर हे पीठ सुटलं जातं, म्हणून बांधून घ्यायचे आहेत. असे गाठ मारायचे किंवा थोडंसं धागा जास्त घ्यायचं आणि व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे सुटल्या जात नाही कालवणात टाकल्यावर. या पद्धतीनेच आपण सगळ्या आता बांधून घेऊया. तर सगळ्या चिंबोऱ्या भरून झाल्यात. आता या कालवणामध्ये आपण ॲड करूया. पहिले तर आंगडे टाकून घेऊया आणि एक एक चिंबोरी याच्यात टाकायचे. सगळ्या चिंबोऱ्या टाकून झाल्यात. थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं तो पण ह्या कालवणामध्ये टाकायचं आहे. याच्याने कालवणाला घट्टपणा येईल. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आधी पण मीठ टाकले, क्वांटिटी जास्त आहे कालवणाची म्हणून पुन्हा मीठ टाकले. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चिंबोऱ्या 10 मिनिटं शिजवून घ्यायच्या. या भरलेल्या साई चिंबोऱ्या आता तयार आहेत. या नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील.